हॅलो मैत्रिणी, आज मेदू वडा आणि चटणी आणि सांबार करायचे आहे. मी हे रात्री उडदाची डाळ भिजत घातली होती 1 वाटी. ती आता भिजली आहे पूर्ण. ही आता मिक्सरला बारीक करणार आहे. पूर्ण अशी बारीक करायचं आहे. थोडं पाणी घालायचं आहे, पाणी जास्त घालायचं नाही. आणि नंतर ह्यात जरा थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पूर्ण ते पीठ जिरं घालून परत थोडंसं मीठ आणि जरा कढीपत्ता चुरा करून आणि कोथिंबीर जरा घालायची आणि पूर्ण मिक्स असं पीठ करून घ्यायचं. पूर्ण फेसायचं, ते पीठ एकजीव करायचं, जास्त वेळेस करायचं. पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे ते सगळं. आणि हे पीठ तयार झालं ओळखण्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हे फेटवलेलं पीठ असं तुकडा त्यात सोडायचा. मग ते जर पाण्यात पोहायला लागलं तर हे चांगलं पीठ तयार झालं आहे. असं हे उलतानाला जरा पाणी लावलं आणि ते उलतानावर घेतलं आणि मध्ये असं त्याला डबडं केलं आणि ते तेलात सोडून तळून घेतलं. आता आम्ही हे सांबार करण्यासाठी तुरडाळ, मूगडाळ आणि शेवग्याच्या शेंगा शिजायला ठेवले आहे. आणि आता सांबार करण्यासाठी टमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे. आता हे सगळं कढईमध्ये भाजणार आहे. ह्यामध्ये थोडं तेल टाकलं, मग जिरं, मोहरी आधी घालून घेतलं. नंतर यात आलं लसूण पेस्ट घातली, कढीपत्ता टाकला, पूर्ण भाजू दिलं. नंतर लसूण चांगला भाजला पाहिजे. नंतर टमॅटो, कांदा घातला. ह्यामध्ये जरा थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टमॅटो चांगलं मेल्ट होतं ह्यामध्ये. मिठामुळे टमॅटो चांगले भाजले जातात, लगेच भाजतात. आता हे भाजून तयार झालं आहे. चांगला लालसर कांदा होईपर्यंत भाजला आहे ह्याला. त्यामध्ये आता धनिया पावडर, कश्मीरी लाल मिरची आणि ते शिजलेलं आपण ते कुकरला लावले होते ते यामध्ये ओतलं आहे आणि थोडी कोथिंबीर घातली आहे. असे हे सांबार आता तयार झालं आहे. सुवीरला करायचा होता पण डोसा, म्हणून सुवीरसाठी हा डोसा तयार करण्यासाठी पीठ तयार केलं होतं आणि नंतर इडली पण केल्या होत्या. परत हे इडली तयार करून घेतली. आता ते खोबऱ्याची चटणी करायचं होतं. खोबरं, लसूण, मिरची आणि आलं हे पूर्ण मिक्सरला बारीक करून घेतलं आणि हे वाटण तयार करून घेतलं. आता ह्याला फोडणी द्यायची. जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून जिरं टाकलं, मोहरी, कढीपत्ता आणि हे वाटण. गॅस लगेच बंद करायचा, नाहीतर ते खराब होतं. तर ही आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. असं होता आजचा सकाळचा नाश्ता.
मेदूवडा, इडली, सांबार आणि चटणी.